की बघा हा व्हिडिओ. पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. बघितला नाही नाही अजून बघून घ्या ना, डबल बघून घ्या. आता महाराष्ट्राचे लाडके भाऊ, लाडक्या बहिणीचे भाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते की महाराष्ट्रातल्या म्हणा या भारतातल्या म्हणा जेणे काही तर सगळ्या महिलांना आपण विमानातली जे तिकीट आहे, विमानाचा प्रवास आहे तो फ्रीमध्ये करू. आणि म्हटलं काय, राजकारणात बोलाच लागते तसं लाडक्या बहिणीला बेवकूफ बनवलं. बोलाच लागते. त्यांचं म्हणणं असं आहे, अरे बेवकूफ आदमी हो, किती जणाला बेवकूफ बनवणार तुम्ही मला सांगा. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी बंद होऊन राहिल्या. ज्या योजना ते बंद होऊन राहिली. योजना कायची, त्याचे पैसे येऊन राहिले, तीन 4 महिन्याचे पैसे लोकांचे आले नाही. आणि त्याला अंगणवाडी सेविकेपाशी देऊन राहिले कागद आणि म्हणून राहिले अंगणवाडी ज्याले 3 महिन्याचे पैसे नसणार आहेत अंगणवाडी सेविकापाशी जावे आणि कागद भरून घ्यावे. वाटते तुम्हाला येईन म्हणून? हे सगळं नाटक आहे, दुसरं काहीच नाही. कळलं काय? हे सगळं नाटक आहे, दुसरं काहीच नाही. द्यायचे असल्यास त्यांना भाऊ ई केवायसीच्या नावानं बंद नसत्या गेल्या लाडक्या बहिणी. कितीतरी लाडक्या बहिणीचे पगार बंद झाले म्हटलं. कितीतरी लाडक्या बहिणीला पैसे मिळत नाही. कळलं काय? हा सगळा ढोकोसला आहे. त्यांच्या तोंडातूनच ऐकलं ना तुम्ही काय म्हटलं की इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस म्हणा या राजकारणात म्हणा खोटं बोलावं लागतं. आम्ही तर हे पण बोलणार म्हणे की महाराष्ट्रातल्या जेणेकरून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी या महिला त्यांना विमानाचा प्रवास फ्री. मग सांगा, एसटीची अर्धी तिकीटच फ्री केली होती तर महिला धावपळ करत होती. आता विमानाचा प्रवास फ्रीमध्ये म्हणत आहे तर मला खोटं नाही सांगत मी तुम्हाला. विमानात माणसं तर कमी, बाया जास्त दिसणार. कळलं काय? कारण हा लाडक्या बहिणीचा एक हेतू आहे की जिथं फ्रीमध्ये भेटलं तिथं धावपळ करणे. कारण लाडक्या बहिणीला अर्धी तिकीटच फ्री झाली होती तर एसटी मध्ये बायका जास्त दिसत होत्या, बाया जास्त दिसत होत्या, माणसं कमी दिसत होते. आणि देवा भाऊनं विमानाची तिकीटच फ्री करून टाकली बाया जातींना. तर विचार करायची ती गोष्ट आहे भाऊ की विमानात किती गर्दी राहणार. मग बायका महाराष्ट्रातल्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणी, लाडक्या बहिणी ह्या दर हप्त्याले म्हणा कोणी इथं जाऊ दे, कोणी तिथं जाऊ दे, कोणी बाहेर देशात जाऊ दे, कोणी तिथं जाऊ दे, कोणी तिथं जाऊ दे. मग विचार करायची ती गोष्ट नाही काय हो. जे बोलतो ते झालंच पाहिजे असं नसतं. राजकारण होय, राजकारणात खोटं बोलतात लोक आणि राजकारणात खोटं बोलून मतं जिंकतात आणि आमच्यासारख्या माणसाला बेवकूफ बनवतात. तुमच्या बायकोला आमच्या बायकोला बेवकूफ बनवून मताची कडकी येतात म्हणून बहीण लाडकी करतात. सुधरा जरा, सुधारणं जे गरजेचं आहे. अरे माझ्या स्वतःच्याच बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नाही. काय सांगून आलो मी तुम्हाला? माझ्या बायकोलाच लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नाही. त्या कारणामुळे तुम्हाला मी सांगतो, माझ्या बायकोला 3 ते 4 महिन्याचे पैसे आले नाही आणि अंगणवाडी सेविका म्हणत आहे की तुझं अपात्रामध्ये गेलेला आहे तर पात्रामध्ये टाकतो. कारण चुकीची माहिती गेलेली आहे त्याच्यापाशी. त्या कारणामुळं आता अंगणवाडी सेविकेपाशी फॉर्म दिलेले आहे, सगळं दिलेलं आहे. का तुम्हाला वाटेल का चालू होईल म्हणून? आणि माझ्या बायकोच्या मध्ये एवढा उत्साह झाला की 3 ते 4 महिन्याचे पैसे कट्टे येणार. दादा बायाले सांगून राहिली, फोन करून सांगून राहिली, आई तर सांगून राहिली, तेले सांगून राहिली की आता मला माझी लाडक्या बहिणीचे पैसे चालू येणार. काय वाटते तुम्हाला येईन म्हणून? अरे नाही यार. ज्याची लाडकी बहीण बंद झाली त्याचे डबल पैसे येणार नाही. मी तुम्हाला आताही सांगतो. कारण जेणेकरून तुम्हाला मी सांगतो, कोणाची लाडकी बहीण बंद झाली का ज्याच्यापाशी सगळ्या गोष्टी आहे आणि त्याच्यापाशी नसूनही आहे
नसूनही काही ना काही काळाबाजार झालेला आहे. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की ही केवायसीच्या नावानं लाडक्या भावानं लाडक्या बहिणीचे पैसे बंद केले. हे किती दिवस चालणार हे काही ठाऊक नाही दादा. तुम्हाला मी आता सांगतो हे किती दिवस चालणार हे ठाऊक नाही. कारण मताची अलीकडकी मिळून गेली बहीण लाडकी आणि राजकारणात हे खोटं बोलल्या जातं आणि खोटं बोलावंच लागतं. कारण त्याच्याशिवाय माणूस राजकारणात जिंकू शकत नाही, खुर्ची पक्की करू शकत नाही, पद मिळू शकत नाही. त्या कारणामुळं कुठलाही राजकारणातला कुठलाही माणूस असो, व्यक्तिमत्व कोणी पण असो, तो खोटं बोलणारच. आता तुम्ही बघितलं की मुख्यमंत्री साहेब म्हणत होते की विमानाची तिकीट फ्री करून टाकू. तर विमानाची तिकीट फ्री झाली तर लाडक्या बहिणी तुम्हालाही माहिती आहे ना, तसं एसटीची अर्धी तिकीट झाली होती, तशी धूम करत होती. विमानाची तिकीट फ्री झाली ना, खोटं नाही सांगत मी तुम्हाला. गर्दी लाईन विमानासाठी बसासाठी लाईन लागन. कळलं काय? अशी कंडिशनचा आहे दादा. म्हणून सांगतो सुधरा जरा. असे लोक राजकारणातील लोक काही वादे करत असाल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण राजकारणात वादे करतात, निभावता येत नसते. आणि राजकारणात वादे केल्या जाते, निभावल्या जात नाही. कारण ते बोलावंच लागत असते. हे उल्लू आहात तुम्ही का ते विश्वास ठेवता तुम्ही? ते बयाबायाचं मजाक काय करते तो तुम्ही सिरियस घेता आणि त्याने मतदान करता. आता जिल्हा परिषदेचं मतदान आहे, पंचायत समितीचं मतदान आहे, विचारपूर्वक मतदान करा. कळलं काय? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान. मी याला मानतो. हे भारताचं संविधान आहे, हे माझी जान आहे, प्राण आहे, माझा श्वास आहे, माझं हार्ट आहे. कळलं काय? हे जय जवान, जय किसान.